बघा मित्रांनो, परेडकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला सध्या आपण लेजर जे झालेले जनरल एंट्री जे आहेत त्या संपूर्ण आपल्या झालेल्या आहेत आणि मित्रांनो त्या तुम्ही नक्की बघा, त्याच्यावरतून तुम्हाला समजेल। आणि बघा बऱ्याच म्हणजे मित्रांचे किंवा म्हणजे बऱ्याच तुमचे स्टुडंटचे मला व्हॉट्सअपवरती मेसेज वगैरे आलेले आहेत। त्या विद्यार्थ्यांनी सांगितले की सर जनरल एंट्री जे असतात की त्याच्यावरती काही ठिकाणी किंवा बुक्समध्ये जसं गुड्स परचेस दिलेला आहे, तर मग आपण मी काय एंट्री शिकवलेली आहे तुम्हाला, गुड्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट, नगद जे तुमच्याकडे गुड्स येणार आहे तेव्हा आहे की नाही, हा गुड्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट। तर ही एंट्री एकदम परफेक्ट बरोबरच आहे। तर काही ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीमध्ये शिकवण्यात येते की परचेस अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट। परचेस म्हणजे तुम्ही गुड्स परचेस केलेले आहे, काय परचेस केलेले आहे, गुड परचेस केलेले आहे, त्यावेळेस तुम्हाला मग 2 कॉलमची आखणी करावी लागत असते, बाकी काहीच फरक पडत नाही। आणि गुड्सच्या अकाउंटची एकच आखणी करावी लागत असते। अशा पद्धतीमध्ये असतात त्या, काहीच टेन्शन नाही घ्यायचं, एकदम परफेक्ट एंट्री आहेत आणि तुम्हाला बरोबर परफेक्ट सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचं काहीच टेन्शन घेण्याची तुम्हाला आवश्यकता नाही। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम परफेक्ट एंट्री आहेत त्या। तर आता आपण नेक्स्ट चॅप्टर चालू करत आहे, लेजर बुक्स। कोणतं बुक्स? लेजर बुक्स। कोणतं बुक्स मित्रांनो? लेजर बुक्स। कोणतं बुक्स? लेजर बुक्स। तर बीकॉम फर्स्ट सेमला एनईपी हे जे आहे फायनान्शियल अकाउंट, तुम्हाला लेजर सेकंड नंबरचं जे दिलेलं आहे ते लेजर सेकंड नंबरचं चॅप्टरच आहे। तर बघा आता याच्यावरती पहिले तुम्हाला याच्या लेजर अकाउंट मध्ये काय असते, सुरुवातीला एंट्री करण्याची आवश्यकता असते। काय जरुरी असतात? जनरल एंट्रीज। त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय करावं लागतं विद्यार्थी मित्रांनो? लेजर अकाउंट तयार करावं लागतं। तर बघा आता आपण ते आपण सुद्धा करूया। तर याचे ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत मी हे झालेले आहेत तुमच्या एंट्री। आता आपण छोट्याशा याच्यामध्ये घेतलेल्या आहेत सध्या, कारण की त्यांचे अकाउंट सुद्धा आपल्याला आले पाहिजे। तर पहिले हेडिंग टाकून घेऊ आपण, जनरल। म्हणजे या एंट्रीचे जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ ओपन लेजर अकाउंट। मग आता कोणी दिलेला आहे का त्याच्यामध्ये? नाही, तर इथं तुमचे बसून जातील तसे ए ट्रेडर्स। हे तुम्ही पूर्ण लिहायचं, ए ट्रेडर्स, तेव्हा आखणी बसली पाहिजे म्हणून मी तिथं दाखवलेलं आहे तुम्हाला। बघा आता मित्रांनो, हा तुमचा जो ज्या एंट्री आहेत त्याचा डेटचा कॉलम, त्यानंतर तुमचा हा अमाऊंटचा कॉलम आहे की नाही, हा सुद्धा तुमचा अमाऊंटचा कॉलम, आणि हा एक लेजर फ्लो। हा कोणता असते? लेजर फ्लो आणि डेट। तर या ठिकाणी तुम्हाला डेट दाखवा लागता, पर्टिक्युलर, एल आणि एफ, आणि अमाऊंट आणि अमाऊंट। ओके मित्रांनो, बघा आता आपण पहिले सुरुवातीला जनरल एंट्रीज बघू। आणि जनरल एंट्रीज मध्ये सुद्धा 2 पद्धती गुड परचेस मध्ये दिलेल्या आहे, काहीच टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे। ज्यावेळी तुम्ही सेल आणि परचेसचे बुक्स करत असतात त्यावेळी नियमाप्रमाणे तुम्हाला काय करावं लागतात? परचेसच्या एंट्री दाखवा लागतात। कोणती एंट्री दाखवा लागते? परचेसची एंट्री। यामध्ये दाखवली तरी चालते, गुड्स पण दाखवले तरी चालेल, अशी काहीच हरकत नाही। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे बघूया 1 डिसेंबर म्हणजे पहिलं 1 डिसेंबर 2015 1 डिसेंबरला 2015 कॅपिटल इन्व्हेस्ट। कॅपिटल काय दिलेला आहे? इन्व्हेस्ट। कॅपिटल काय दिलेला आहे? इन्व्हेस्ट। मग मी तुम्हाला सांगितलेला आपल्या व्यवसायामध्ये कॅश ही भविष्यामध्ये येणार आणि ती आज पण आलेली आहे, म्हणजेच वस्तू कमशील आहे, आणि गुड्सचे भविष्यात क्रेडिट दाखवावं लागते। म्हणजेच तुमचे जी एंट्री असते, बाय कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट, कॅपिटल अकाउंट क्रेडिट, बिंग काय लिसन मित्रांनो? बिंग दाखवायचं तुम्ही कॅपिटल इन्व्हेस्ट, कॅपिटल इन्व्हेस्ट आहे की नाही। बघा लिहून घे जा, वाटल्यास तुम्हाला लिहायचं असेल तर, कारण की मी जागा नसल्यामुळे होऊ शकते पुसू शकणार। तर बघा आता बसते किती बसते मी बघतो आता। त्यानंतर 3rd नंबरला दिलेला आहे। आता मित्रांनो कमेंट्स मध्ये तुम्हीच सांगा की कोणत्या याच्यामध्ये 2 स्टेप असतात। एक स्टेप जे कॉलेजमध्ये किंवा तुम्हाला अतिरिक्त पुस्तक मध्ये एखाद्या ठिकाणी दिलेले असते, परचेस अकाउंट डेबिट, गुड्स अकाउंट क्रेडिट, किंवा
त्या परचेस सेल एकच आहे, काहीच फरक पडत नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला सांगतोय परचेस आणि सेल एकाच पद्धतीमध्ये आहे, तर काहीच त्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवत नाही. तर बघा आता 2nd, 3rd डिसेंबर, 1st डिसेंबर मार्क मिळतात याची मला गॅरंटी आहे. मार्क मिळतात तुम्हाला, कोणी पण मार्क देतेच. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता गुड परचेस म्हणून दिलेला आहे की नाही. मग बाय, मग आता गुड्स परचेस, तर आपल्याकडे काय येत आहे, पण गुड्स येत आहे. काय येत आहे, गुड्स येत आहे. काय येत आहे मित्रांनो, गुड्स येणार आहे. काय येणार आहे, गुड्स येणार आहे. काय येणार आहे मित्रांनो, गुड्स येणार आहे की नाही. मग गुड्स येणार आहे याचा अर्थ तुम्हाला अगर वाटत असेल तर तुम्ही गुड्स अकाउंट डेबिट किंवा परचेस अकाउंट डेबिट दोन्हीही दाखवू शकता. गुड्स अकाउंट डेबिट म्हणजे गुड्स परचेस, ऑब्लिक केलं मी बघा, गुड्स लिहा किंवा परचेस लिहा, दोन्हीही नाव तुम्ही लिहू शकता. मी जनरल एंट्री ज्यावेळी शिकवला तेव्हा मी हे सांगितलेलं, समजा तुम्हाला नाही किंवा मी लिहिलेलं नाही, तर मला व्हॉट्सअपवरती बऱ्याच स्टुडंटचे मेसेज आले किंवा तुम्ही मला बऱ्याच वेळा सांगितलं, म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. बघा असं काहीच नाही मित्रांनो. त्यासाठी मी म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. म्हणजे आणि माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. मेसेज का करायचा, म्हणजेच तुम्हाला कळेल की आपलं गणित चुकत आहे की बरोबर आहे. तुमचे कन्फ्युजन मला माहिती होतात. आता बघा तुमचं कन्फ्युजन सगळ्यात मोठं हे मला माहिती झालं की गुड परचेस सर कॉलेजमध्ये आम्हाला गुड परचेस शिकवत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे, असं काहीच हरकत नाही आहे. तर बाय परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट किंवा गुड्स अकाउंट डेबिट कॅश अकाउंट क्रेडिट, फरक एवढाच असते की जेव्हा लेजर अकाउंट आपण तयार करतो तेव्हा परचेस आणि सेल बुक अलग अलग तयार करावं लागते आणि गुड्स असेल तर एकच तयार करावं लागते. बाकी डिफरन्स काहीच नाही मित्रांनो. कॅश अकाउंट क्रेडिट इथं दाखवायचं बिंग गुड्स परचेस आहे की नाही. कितीला परचेस केले, 15,000. कितीला परचेस केला आपण, 15,000. ओके, आलं लक्षात. दिसत आहे, दिसत नसेल तर झूम करा, दिसत नसेल तर झूम करा त्यावरती. त्यानंतर 4 डिसेंबर, किती डिसेंबर, 4 डिसेंबर 2015 आहे ना. फर्निचर परचेस, काय परचेस केलेला आपण, फर्निचर परचेस. काय परचेस केलेला, फर्निचर परचेस. क्या परचेस किया बच्चों, फर्नीचर. फर्नीचर आपके पास आएगा तो फर्नीचर अकाउंट डेबिट, कैश अकाउंट क्रेडिट, नगद व्यवहार है. तो देखिए बच्चों, फर्नीचर अकाउंट डेबिट टू कैश अकाउंट क्रेडिट. बिंग दाखवायचं त्याचं, बिंग नॅरेशन, फर्निचर परचेस. ओके, कितीला परचेस केलं फर्निचर, 5,000. आता डिजिटल बोर्ड नाही आपल्याकडे अवेलेबल सध्या, नंतर होईनच तुमच्या आशीर्वादाने. म्हणून सांगतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अकाउंटचे खूप मोठे मोठे गणित असतात मित्रांनो, त्यामुळे कसं आहे आपण ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो एकदम परफेक्ट सांगत असतो, शांततेत सांगतो, तुम्ही लेक्चर ऐकत जा. तर फर्निचर अकाउंट डेबिट कॅश अकाउंट क्रेडिट, फर्निचर परचेस. फर्निचर हे असेट आहे, काय येत आहे, असेट. कमसील आहे, काय आहे ती आपली कमसील. आज मी लेजरचं 1st नंबरचं लेक्चर घेत आहे एकदम सोप्या आणि साध्या भाषेमध्ये. याच्यामध्ये खूप जास्त कठीण गणित नाही. आपण 15 जनरल एंट्रीचे लेक्चर झालेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बघा, रूल्स बघा. त्यानंतर 4 डिसेंबर झालं, 5 डिसेंबर 2015 बाय गुड सोल्ड. आता गुड सोल्ड म्हटलं तर आपल्याला कॅश काय होणार आहे, रिसिव्ड होणार आहे. येणारी कॅश काय करायची, डेबिट. म्हणजे गोज आउट असेल ते क्रेडिट, येत असेल तर डेबिट, गोज आउट असेल तर क्रेडिट. बाय गुड सोल्ड है ना, कॅश अकाउंट डेबिट टू सोल्ड म्हटलं तर बघा, गुड्स किंवा सेल्स अकाउंट क्रेडिट. गुड्स लिहा किंवा सेल लिहा, गुड्स लिहा किंवा सेल लिहा, दोन्हीही लिहिलं तरी चालेल, दोन्हीही लिहिलं तरी चालेल, एकच आहे, काहीच फरक नाही आहे मित्रांनो. काय बाय कॅश अकाउंट डेबिट, गुड्स अकाउंट क्रेडिट. कारण की गुड्स काय तुमच्या जवळचे गोज आउट आहे, म्हणजे सेल केलेला माल आहे तुम्ही, असं तुम्हाला लक्षात येणार. बिंग, इथं बिंग दाखवायचं तुम्ही, गुड्स सोल्ड त्याच्यामध्ये दाखवताच, काहीच फरक पडत नाही. त्यानंतर 7 डिसेंबर, किती 7 डिसेंबर, हे 15
बाय वेजेस अकाउंट डेबिट. वेजेस आहे ना, याची अमाऊंट आली आपली लिहायची 3000, हे 3000. ओके मित्रांनो. हा, त्यानंतर वेजेस. वेजेस पेड म्हणजे वेजेस पेड आहे. वेजेस पेड आहे याचा अर्थ आपण मजुरी दिली. वेजेस म्हणजे मजुरी देणे, वेजेस म्हणजे मजुरी दिले, हमाली म्हणतात. उसको हिंदी में हमाली बोलते हैं. आ गया ध्यान में. वेजेस तर आपली गुड्स वेजेस कॅश अकाउंट क्रेडिट. कॅश काय राहणार आपली, गोज आउट राहणार. कॅश काय राहणार, गोज आउट. म्हणून बिंग वेजेस पेड. वेजेस काय राहणार, पेड. ओके मित्रांनो, लक्षात आला. किती आहे, 2000. हे 2000. बघा आता आलं का लक्षात, समजलं, काहीच टेन्शन नाही. त्यानंतर आता बघा, आता आपण काय करू, हे राहिलेले आहे 8 डिसेंबर. कोणते, 8 डिसेंबर 2015 आहे की नाही. हा, एक छोटीशी आखणी. मशिनरी परचेस. मशिनरी काय होतं, येत आहे कमसिल आहे. मशिनरी अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. मशिनरी अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. प्रत्येक वेळेस लेजर अकाउंट मध्ये एंट्र्या कराव्या लागतात असं जरुरी नाही. तुम्हाला दिलेलं असेल तरच करायचं, नाही तर ह्या एंट्री तुम्हाला पाठ करावं लागतात. काय करावं लागतं मित्रांनो, पाठ. लर्न. हा, मशिनरी परचेस म्हणजे तुमच्याकडे मशिनरी येत आहे की नाही. हा, बाय RY मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. ओके, किती, 10,000 आहे ना. हा, सुद्धा इकडे सुद्धा 10,000. आलं लक्षात. हा, आणि हे तुम्ही काय करायचं, क्लोज करायचं. नंतर काय करायचं, क्लोज. हे तुमचं पहिलं पेज. दुसऱ्या पेजवर तुम्ही आले असाल तर इथं हे क्लोज करायचं. आडव्या रेषा आखण्याची आवश्यकता नाहीये. त्यानंतर आता आपण काय करणार, आता लेजर बुक्स तयार करू. कोणते बुक्स तयार करू मित्रांनो, लेजर बुक्स तयार करू. मग लेजर बुक तयार करण्यासाठी सर किती लेजर बुक्स तयार करायचे, हे कशाहून ओळखायचं, प्रत्येक अकाउंटला लेजर बुक तयार करायचं आहे. परचेस आणि सेल्सचं सेपरेट करसान तर एक लेजर अकाउंट वाढेल, आणि मिक्स करसान तर एक वाढणार नाही. हा, बघा, एक कॅश अकाउंट आहे. पहिले काय दिलेलं आहे त्यांनी, कॅश अकाउंट. तर कॅश अकाउंटचे जास्त ट्रान्झॅक्शन असतात. बघा आता या उधारीचे आपले कोणतेच व्यवहार यामध्ये दिलेले नाही, त्यामुळे हा मोठा व्यवहार ट्रान्झॅक्शन आहे. कॅश अकाउंटचा 1 2 3 4 5 याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन कॅशचे आहेत. इथे पण ट्रान्झॅक्शन कशाचे, टॅक्स. संपूर्ण व्यवहार हे नगद घेतलेले आहेत मी सध्या सुरुवातीचं असल्यामुळे. तर बघा आता आपण पहिले हेडिंग टाकूया, जनरल एंट्री इन द बुक्स ऑफ ए ट्रेडर्स. हा, तुम्ही हे पूर्ण लिहिजा. हा, खाली लिहितो मी लेजर अकाउंट. कोणता अकाउंट, लेजर्स अकाउंट. ओके मित्रांनो. हा, तर सुरुवातीला सगळ्यात पहिले कोणता अकाउंटची आखणी करायची, बघा इथून एक रेषा तुम्ही सरळ, म्हणजे कसं होणार की ते हा सारखे येतील. ओके. हा, तर बघा आता लेजर अकाउंटची आखणी करू. सगळ्यात पहिले कोणता अकाउंट, कॅश अकाउंट. कॅश अकाउंट. आता यानंतर मित्रांनो मी तुम्हाला एंट्री ह्या तुम्हाला डायरेक्ट अशा दाखवून देत जाईन. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेत जा, किंवा मी ड्रॉ करून घेत जाईन. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेत जा. आपण त्याच्यावरतून बघत जाऊ. म्हणजेच कसं होणार की आपल्याला ही जागा मिळत जाणार. म्हणजे परफेक्ट बसत जातील त्या एंट्र्या आणि लेजर्स. हा, त्यानंतर नेक्स्ट लेक्चर पासून आपण तसंच करूया. बघा आता, कारण की याच्यामध्ये थोडस जागा खूप लागते, तर आपण थोडा हे अकाउंट मोठा याची आखणी करावं लागेल. ओके, जमलं. त्यानंतर आता बघा पुन्हा अजून एक अकाउंटची आखणी करायची. कॅश अकाउंट झालं, कॅपिटल अकाउंटची आखणी. कोणत्या अकाउंटची आखणी, कॅपिटल. हे झाली कॅपिटलची आखणी. ओके मित्रांनो. एकच ट्रान्झॅक्शन असते, त्याच्यामुळे त्यामध्ये जास्त दाखवण्याची आवश्यकता नाहीये आपल्याला. बघा आता पुन्हा दुसऱ्या पेजवर आखणी करायची आहे तुम्ही.
प्रत्येक याच्यामध्ये हे झाले आपले तीन अकाउंट. किती अकाउंट झाले आपले? 3 अकाउंट. बघूया खाली किती, 1 2 3. आपल्याला आखणी किती करायची आहे बघा. एक कॅश अकाउंट एक, त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट 2, कॅपिटल अकाउंट सेकंड. बघा मित्रांनो, मी काय सांगतो लक्ष द्या. गुड परचेस, गुड्स अकाउंटची आखणी करा किंवा परचेस अकाउंटची आखणी करा. परचेसची करसान तर परचेस आणि सेलची सेपरेट होणार, परंतु गुड्सची दाखवसान मग एकत्र येऊन जाणार. काहीच हरकत नाही. आता माझं छोटं आपण बोर्ड असल्यामुळे आपण गुड्स अकाउंट एकच घेऊया, जास्त नाही करूया. तर गुड्स अकाउंट, आता इथं यामध्ये गुड्स अकाउंट एक ट्रान्झॅक्शन येणार, हे दुसरं एक ट्रान्झॅक्शन येणार. त्याच्यामध्ये इथंच आपण गुड्स अकाउंट दाखवूया, काहीच हरकत नाही. हे गुड्स अकाउंट. ओके. त्यानंतर या बाजूला आता कोणता अकाउंट? गुड्स अकाउंट झाला. फर्निचर अकाउंट, फर्निचर अकाउंट आहे की नाही? फर्निचर अकाउंट. त्यानंतर सांगा मित्रांनो कोणता अकाउंट आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा, फर्निचर अकाउंट झाल्यावर येतं येणार वेजेस अकाउंट आहे ना. वेजेस अकाउंट मग इथं दाखवायचं आहे तुम्हाला वेजेस अकाउंट. कोणता अकाउंट? वेजेस अकाउंट. हे पण जास्त मोठं करण्याची आवश्यकता नाही आहे, त्यामुळे त्यानंतर मशिनरी अकाउंट अकाउंट. बघा, परचेस आणि सेल असं तुम्ही आखणी करत असाल तर तुमचं एक अकाउंट एक्स्ट्रा अकाउंटची आखणी होणार. काय सांगत आहे मित्रांनो मी? परचेस आणि सेल मिक्स करत असाल तर एक्स्ट्रा अकाउंटची आखणी होणार. काहीच हरकत नाही. ते पण बरोबर येते आणि हे पण बरोबर येते. बघा आता, कॅश अकाउंट, कॅपिटल अकाउंट, गुड्स अकाउंट, फर्निचर अकाउंट, वेजेस आणि मशिनरी जे काही ट्रान्झॅक्शन. बघा, मशिनरी अकाउंट आहे, ओपन केलं मशिनरी अकाउंट. कॅश अकाउंट हे ओपन केलं, त्यानंतर कॅश अकाउंट दाखवलं, कॅपिटल अकाउंट दाखवलं, गुड्स अकाउंट ते गुड्स दाखवलं आपण, कॅश अकाउंट हे कॅश अकाउंट झालं, फर्निचर ते बघा फर्निचर झालं, पुन्हा कॅश हे फर्निचर झाला. एक वेळा ज्या अकाउंटची आखणी केली असेल त्याचा पुन्हा आखणी करण्याची आवश्यकता नाही आहे. जसं कॅश अकाउंट किती वेळा दिसून राहिला, प्रत्येक एंट्री दिसून राहिला 6 टाइम 60 टाइम्स आहे, तरी पुन्हा आखणी करायची का त्यांची? नाही. त्यानंतर गुड्स हे गुड्स अकाउंट आखणी. वेजेस तर बघा हे वेजेस अकाउंट. हे कोणतं आहे? कॅश हे कॅश आहे. त्यानंतर मशिनरी बघा, मशिनरी आणि कॅश. आता बघा लेजर अकाउंटची आखणी कशी दाखवायची. याच्यामध्ये सगळ्यात पहिले इथं हा डेटचा कॉलम दाखवायचा. कोणता कॉलम दाखवायचा? डेटचा. हा असतो अमाऊंटचा कॉलम. कोणता कॉलम? अमाऊंटचा. पुन्हा या बाजूला डेटचा कॉलम आखायचा. तर तुमचं हे जे पेज असते रजिस्टरचं याला करायचं फोल्ड. काय करायचं मित्रांनो? फोल्ड. आणि जे फोल्ड केल्यानंतर पुन्हा पेज उघडायचा आणि मंदामध्ये जे लाईन येणार त्याच्यामध्ये मंदात जी आखणी करायची आहे तुम्हाला. हा डेटचा कॉलम आणि हा पुन्हा कशाचा कॉलम? अमाऊंटचा कॉलम. बघा इथं मी डेट लिहितो. हा डेट पर्टिक्युलर आणि अमाऊंट डेट पर्टिक्युलर अमाऊंट हे डेबिट आणि हे क्रेडिट. हे बघा ही डेबिट बाजू, हे क्रेडिट बाजू, हे डेबिट आणि हे क्रेडिट. बघा आता हा डेटचा कॉलम, हा अमाऊंटचा कॉलम, डेटचा कॉलम आणि अमाऊंटचा कॉलम. डेट पर्टिक्युलर अमाऊंट डेट पर्टिक्युलर अमाऊंट आहे की नाही. डेट बघा इथं अमाऊंट, हा पुन्हा अमाऊंट आणि हा डेट. डेट पर्टिक्युलर अमाऊंट डेट पर्टिक्युलर आणि अमाऊंट. प्रत्येक इथं डेबिट क्रेडिट डेट पर्टिक्युलर अमाऊंट डेट पर्टिक्युलर अमाऊंट. पुन्हा हा डेबिट आणि हे क्रेडिट. डेबिट आणि क्रेडिट, डेबिट आणि क्रेडिट. समजलं? पुन्हा आता फर्निचर अकाउंट बघा. फर्निचर अकाउंट इथं हा कॉलम येतो डेटचा, हा येतो अमाऊंटचा, हा पुन्हा डेट
आणि इथं पुन्हा अमाऊंट. हा लेक्चर मोठा आहे, थोडस तुम्ही लक्ष द्या गणिताकडे. लेजर अकाउंट्स आहेत, तुम्हाला 7 मार्काला येणार आहे, त्यामुळे पर्टिक्युलर आणि अमाऊंट. पुन्हा बघा डेट आणि हा अमाऊंटचा कॉलम, त्या बाजूने पुन्हा डेट आणि हा अमाऊंटचा कॉलम. डेट पर्टिक्युलर, सांगत जा मित्रांनो पटकन. डेट पर्टिक्युलर आणि अमाऊंट. आता बघा हा डेट, हा अमाऊंट, हा डेट आणि पुन्हा अमाऊंट. हा डेटचा कॉलम, पर्टिक्युलरचा कॉलम, अमाऊंटचा कॉलम, डेटचा कॉलम, पर्टिक्युलरचा कॉलम आणि अमाऊंटचा कॉलम. हे कोणती बाजू? डेबिट क्रेडिट, डेबिट क्रेडिट, डेबिट आणि क्रेडिट. प्रत्येक याच्यामध्ये डेबिट क्रेडिट, या बाजूला डेबिट, तिकडनं क्रेडिट, तिकडनं डेबिट, तिकडनं क्रेडिट. डेट पर्टिक्युलर अमाऊंट, डेट पर्टिक्युलर अमाऊंट, डेट पर्टिक्युलर अमाऊंट, डेट पर्टिक्युलर अमाऊंट. प्रत्येक कॉलम मध्ये डेट पर्टिक्युलर अमाऊंट दाखवायचं. हे झाले आपले लेजर अकाउंट. लेजर अकाउंट कसे तयार केले आपण? किती आहेत लेजर अकाउंट? 1 2 3 4 5 6. 6 लेजर अकाउंट आहेत. 7 पाहिजेत का? 1 2 3 4 4 5 6. हा सेल आणि परचेस अगर करत असाल, सेल आणि परचेसचं सेपरेट दाखवत असाल तर मग एक्स्ट्रा होणार. परंतु तेच अगर गुड्सच्या नावाने दाखवसाल तर एकच येणार. हे गुड्सच्या नावाने दाखवलं मी, हाच परचेसचा कॉलम आणि हाच सेलचा कॉलम. मार्क मिळतात असं काहीच नाही, याला सुद्धा मार्क मिळतात. सोपी पद्धत आहे उलट. बघा आता कॅश अकाउंट. तर पहिल्या नंबरचे जे ट्रान्झॅक्शन आहे, कोणत्या नंबरचं? आता लक्ष द्या मित्रांनो, लक्षात येत नाही, लक्ष द्या. कॅश अकाउंट काय आहे? डेबिट आहे. त्याच अकाउंट मध्ये त्याच अकाउंटचं नाव लिहायचं नाही, त्याच अकाउंट मध्ये त्याच अकाउंटचं नाव लिहायचं नाही. अलग लक्षात. तुमचं नाव काय आहे? चिंट्या मिंट्या पिंट्या, जे काही असेल XYZ. मग तुम्ही स्वतःलाच हाक मारता का? स्वतःला कोणी हाक मारत असते का? कोणीच हाक नाही मारत. हो, तुमचं स्वतःचं नाव समजा आहे कुलदीप, मग तुम्ही स्वतःलाच म्हणता ओ कुलदीप हे काम कर, ओ कुलदीप अभ्यास कर. म्हणसान का? नाही. भरत, स्वतःचं नाव भरत, भरत चाल फिरायला जाऊ, भरत हेच काम करू म्हणता का? चल भरत भूक लागली बोलता का? नाही. म्हणजे स्वतःच्या अकाउंट मध्ये स्वतःचं नाव कंपनी कधीच लिहत नसते. स्वतःचं नाव म्हणजे ते ड्रॉइंगच्या नावाने दाखवत असतात. स्वतः अगर व्यवसायामधून कोणतीही माल परचेस खरेदी केला असेल त्यांनी तर बघा आता त्याने आपल्याला दिलेला आहे बाय कॅश अकाउंट डेबिट. त्याच अकाउंट मध्ये त्या अकाउंटचं नाव लिहायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग कॅश अकाउंट डेबिट आहे. कॅश अकाउंट काय आहे? डेबिट आहे. क्रॉस करायचं. काय करायचं? क्रॉस. काय करायचं? क्रॉस. तर कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला कॅश अकाउंट बघायचं. हे कॅश अकाउंट आहे आपला, आहे ना. मग कॅश अकाउंटच्या डेबिट बाजू, कॅश अकाउंट काय आहे? डेबिट आहे ना. तर कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला कॅपिटलचं नाव लिहायचं. कोणाचं नाव लिहायचं? कॅपिटलचं. 1 डिसेंबर. हे बघा 1 डिसेंबर. सुरुवातीला वेळ लागेल तुम्हाला समजायला, नंतर समजून येईल. कॅशच्या डेबिटला कॅपिटलचं नाव, या बाजूला 2 लिहितात. 2 काय? कॅपिटल आहे ना. 2 कॅपिटल अकाउंट. बघा कॅपिटल अकाउंट. कॅशच्या डेबिट बाजूला कॅपिटलचं नाव. कॅश अकाउंटच्या डेबिट मध्ये हे कॅश अकाउंट आहे. कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला हे बघा इथं डेबिट लिहून दिलं, हे इथं क्रेडिट लिहून दिलेलं आहे. कॅशच्या डेबिटला कॅपिटलचं नाव. 50,000. किती? 50,000. समजलं? झूम करा दिसत नसेल तर. त्यानंतर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट मध्ये, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला कोणत्या? या कॅपिटल अकाउंट क्रेडिट आहे ना. कॅपिटल अकाउंट क्रेडिट आहे ना. मग कॅपिटल अकाउंट कुठे आहे? हे कॅपिटल अकाउंट आहे. कॅपिटल अकाउंट काय? आपल्या एंट्री मध्ये क्रेडिट आहे. मग कॅपिटलच्या क्रेडिट बाजूला कोणाचं नाव लिहायचं? कॅशचं. 1 डिसेंबर 2015 बाय कॅश अकाउंट 50,000. किती लिहायचे? 50,000. कॅपिटलच्या क्रेडिटला कॅशचं नाव आणि कॅशच्या डेबिटला कॅपिटलचं नाव. हे कॅशच्या डेबिटला कॅपिटलचं नाव आणि कॅपिटलच्या क्रेडिटला कॅशचं नाव. त्याच अकाउंट मध्ये त्याच अकाउंटचं नाव आलं का? नाही आलं. त्यानंतर 3 डिसेंबर गुड्स लिहा किंवा परचेस लिहा. गुड्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. मग गुड्सच्या डेबिटला म्हणजे परचेस अकाउंटच्या डेबिट बाजूला
म्हणजेच परचेस अकाउंटच्या डेबिट बाजूला. मग हे परचेस अकाउंट आहे, हे कोणतं अकाउंट आहे? परचेस अकाउंट. हेच परचेस आहे, हे ऑब्लिक करतो, हेच परचेस आहे आणि हेच सेल अकाउंट आहे. हेच कोणतं आहे? परचेस आणि हेच सेल अकाउंट. हेच परचेस अकाउंट आणि हेच सेल अकाउंट. हा मग गुड्स अकाउंटच्या डेबिटला कॅशचं नाव, मग हे गुड्स अकाउंट आहे ना. मग या गुड्स अकाउंटच्या डेबिटला, गुड्स अकाउंटच्या डेबिट बाजूला कोणाचं नाव? कॅशचं नाव. 3 डिसेंबर 2015. 2015. हा दिसत नसेल तर झूम कर जा. कोणाचं नाव दाखवायचं? 2 कॅश अकाउंट. गुड्सच्या डेबिट मध्ये कॅशचं नाव, गुड्स अकाउंटच्या डेबिटला कॅशचं नाव. अमाऊंट 15,000. गुड्सच्या डेबिटला कॅशचं नाव, गुड्स अकाउंटच्या डेबिटला कॅशचं नाव आहे ना. हा कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, कॅश अकाउंट आहे ना, मग कॅश अकाउंटच्या क्रेडिटला, हे क्रेडिट आहे ना, हे तुमचा अकाउंट आहे. कॅशच्या क्रेडिटला म्हणजे या बाजूला 3 डिसेंबर 2015. हा कोणाचं नाव आहे ना इथं? बाय गुड्स अकाउंट म्हणजेच परचेस अकाउंट. म्हणजेच कोणतं अकाउंट? परचेस अकाउंट. परचेस अकाउंट आहे की नाही. हा बाय गुड्स अकाउंट क्रेडिट म्हणजे बघा, पुन्हा सांगतो, लक्ष द्या मित्रांनो, या गुड्सच्या डेबिटला, या गुड्स अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव आलं? कॅश अकाउंटचं. आणि या कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, या कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला कोणाचं नाव आलं? गुड्सचं. त्याच अकाउंट मध्ये त्या अकाउंटचं नाव लिहायचं नाही, त्याच अकाउंट मध्ये त्या अकाउंटचं नाव लिहायचं नाही. हा त्यानंतर फर्निचर अकाउंट डेबिट, फर्निचर अकाउंट डेबिट. मग फर्निचरच्या डेबिट बाजूला कोणाचं नाव लिहायचं आहे? कॅश. हे फर्निचर अकाउंट आहे ना. हा फर्निचर अकाउंट डेबिट आहे. मग या फर्निचरच्या डेबिट मध्ये पहिले तारीख लिहून घ्यायची 4 डिसेंबर, हे 15. 2 कॅश अकाउंट, कॅश अकाउंट या बाळांना 5,000. किती? 5,000. आणि कॅशच्या क्रेडिटला, कॅश क्रेडिट आहे ना बघा, हे कॅश क्रेडिट आहे की नाही. हा कॅश अकाउंट काय? 2 कॅश अकाउंट काय? क्रेडिट. कॅशच्या क्रेडिटला फर्निचरचं नाव, कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला फर्निचरचं नाव. कॅशच्या क्रेडिटला हे कॅश अकाउंट, याच्या क्रेडिट बाजूला 4 डिसेंबर. बाय खाली याचा फर्निचर अकाउंट लिहून घ्या जातात ते पूर्ण. फर्निचर अकाउंट 5,000. इथे फर्निचर अकाउंट 5,000. कॅशच्या क्रेडिटला फर्निचरचं नाव, कॅशच्या क्रेडिटला फर्निचरचं नाव. अलग लक्षात. फर्निचरच्या डेबिट बाजूला कॅशचं नाव आणि कॅशच्या क्रेडिटला, कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला फर्निचरचं नाव. त्यानंतर 5 डिसेंबर कॅश अकाउंट डेबिट आहे, म्हणजे कॅशच्या डेबिट बाजूला कोणाचं नाव लिहायचं आहे? गुड्सचं. कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला तुम्हाला वाटलं तर सेल लिहा, तुम्हाला वाटलं तर गुड्स लिहा. आपण ते एकत्र केलेलं आहे. तर बघा काहीच टेन्शन नाही, गुड्स अकाउंट घ्यायचं. तर कॅशच्या डेबिट बाजूला या बाजूला 5 डिसेंबर 5 डिसेंबर 2 गुड्स अकाउंट 3,000. किती? 3,000. आणि गुड्सच्या क्रेडिटला, गुड्स अकाउंटच्या क्रेडिटला, गुड्स अकाउंटच्या क्रेडिटला हे 5 डिसेंबर. बाय काय येणार आहे? गुड्स अकाउंटच्या क्रेडिट बाजूला कॅशचं नाव येणार, कॅश अकाउंट. किती आहे? 3,000. किती आहे मित्रांनो? 3,000. कॅशच्या डेबिटला गुड्सचं नाव हे बघा, कॅश अकाउंटच्या डेबिटला दाखवलं आपण, कॅश अकाउंटच्या डेबिटला हे इथं दाखवलं 5 डिसेंबर, हे 5 डिसेंबर 3,000. आणि गुड्स अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, हे गुड्स अकाउंटच्या क्रेडिट बाजूला 5 डिसेंबर कॅश अकाउंट. आलं लक्षात? त्याच अकाउंटचं नाव त्या अकाउंट मध्ये लिहायचं नाही, क्रॉस करायचं. काय करायचं? क्रॉस. वेजेस अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. सांग मित्रा, कमेंट्स मध्ये सांगा, पटकन सांगा. वेजेस डेबिट आहे तर वेजेसच्या डेबिट मध्ये, वेजेस अकाउंट मध्ये वेजेसचं नाव येणार का? नाही. या वेजेस अकाउंटच्या डेबिट बाजूला वेजेसचं नाव येणार का? नाही. कोणाचं नाव येणार? कॅशचं. कोणाचं नाव येणार? कॅशचं. तारीख सांगा. 7 डिसेंबर 7 डिसेंबर 2 कॅश अकाउंट 2,000 है ना. आणि मग आता कॅशच्या डेबिट, वेजेसच्या डेबिट बाजूला बघा, वेजेसच्या डेबिट बाजूला कोणाचं नाव दाखवलं आपण? कॅश अकाउंटचं. आता कॅश अकाउंटच्या क्रेडिट मध्ये वेजेसचं नाव लिहायचं,
कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला 7 डिसेंबर बाय वेजेस अकाउंट. वेजेस अकाउंट किती 2000 किती आहे मित्रांनो 2000. बघा वेजेसच्या डेबिटला वेजेस अकाउंटच्या डेबिटला कॅशचं नाव लिहिलं आणि कॅशच्या क्रेडिटला हे कॅशच्या क्रेडिटला वेजेसचं नाव नेम. आता हे वेजेस यस. आता इथं बसत नाही तुम्ही ते समजून घ्या. हा वेजेस बघा वेजेसचं क्रेडिट झालं. आता एक लास्ट नंबरची एंट्री आली आपली आहे की नाही. तर मशिनरी अकाउंट डेबिट आहे. मशिनरी अकाउंट काय डेबिट आहे. तर मशिनरीच्या डेबिट बाजूला मशिनरीच्या कुठे डेबिट बाजूला मशिनरीच्या डेबिट बाजूला कोणाचं नाव लिहायचं आहे तुम्हाला कॅशचं. मशिनरी अकाउंट कुठे आहे हे मशिनरी अकाउंट आहे ना. हा हे मशिनरी अकाउंट. मशिनरीच्या डेबिट मध्ये कॅशचं नाव 8 डिसेंबर 2015 टू कॅश अकाउंट 10,000 किती येणार 10,000. आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला म्हणजे इथं कॅशच्या क्रेडिटला मशिनरीचं नाव हे कॅश अकाउंट आहे तुमचं है ना. कॅशच्या क्रेडिटला 8 डिसेंबर 2015 बाय कॅशच्या क्रेडिटला मशिनरीचं नाव ERY मशिनरी अकाउंट 10,000. हे झाले आता अकाउंट. मशिनरीच्या डेबिटला हे मशिनरीच्या डेबिटला कॅशचं नाव दाखवलं आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला हे कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला मशिनरीचं नाव. त्या अकाउंट मध्ये जायचं आखणी करायची बरोबर मित्रांनो तुम्ही. पेन घ्या वही घ्या वाटलं समजून घ्या मग पुन्हा लिहा पुन्हा व्हिडिओ पहा आहे की नाही. आता व्हिडिओ तुमची मजेदारच आहे एकदम मजाच आहे. तुम्हाला रिपीट करता येतात ते आम्हाला रिपीट होता येत नाही. फक्त रिपीट शिकवता येते म्हणून सांगतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला नक्कीच व्हिडिओ समजतील. तर बघा मित्रांनो आता यांचे काढायचे आपल्याला बॅलन्स. आता यांचे काय काढायचं आपल्याला बॅलन्स एकदम महत्वाचं. आता काय करायचं पहिले सगळ्यात पहिले कॅश अकाउंट. कॅश अकाउंटची कोणती साईड मोठी दिसून राहिली आपल्याला मित्रांनो एका लाईनीत दाखवायचे. हे कुठे दाखवायचे एकाच लाईन मध्ये. तर बघा हे 15,000 आहेत 5,000 आहे 20,000 आहे 30,000 आणि 32,000 म्हणजे 32,000 32,000. बघा मी इथं लिहितोय 32,000 आहे की नाही. आणि 50,000 3,000 53,000 होता आहे की नाही. तर म्हणजेच याचा अर्थ 53,000 आणि हे 32,000. म्हणजे ही जी मोठी आली असेल जी साईड तुमची मोठी आली असेल तर याच्यामध्ये डेबिटची बेरीज मोठी आली. कोणती ऍडिशनल मोठी आली आपली डेबिटची ऍडिशनल मोठी आलेली आहे. कोणती ऍडिशनल मोठी आली डेबिट. कोणती ऍडिशनल मोठी आली डेबिट. मग डेबिट की एडिशनल अगर बड़ी आई है तो क्रेडिट माइनस कर देने की क्या कर देने की उसको माइनस. तर बघा आता या अमाउंट मधून ही अमाउंट आपण मायनस केली यांची ऍडिशनल केली 32,000 हे ऍडिशनल केली 53,000. तर ही जी मोठी आहे ती दोन्ही बाजूला दाखवायची. ती कुठे दाखवायची दोन्ही साइड मध्ये. कुठे दाखवायची मित्रा दोन्ही साइड मध्ये. बघा मग आता याच्यामधून मायनस करा 0 0 0 3 मधून 2 मायनस करा 1 राहिला 5 मधून 3 गेले 2 राहिले म्हणजे 21. मग या डेबिट मधून क्रेडिट मायनस झाली डेबिट मधून क्रेडिट मायनस झाली. बरोबर डेबिट मधून क्रेडिट मायनस झाली असेल तर इथे या महिन्याची डिसेंबरची शेवटची तारीख डेट कोणती असते. अरे डिसेंबर किती महिन्याचा असतो किती दिवसाचा असतो महिन्याचा नाही सॉरी दिवसाचा असतो 31 मग आता तुम्हाला ते शाळेमध्ये शिकवलं असेल जानेवारी फरवरी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 31 महिन्याचा असतो 31 दिवसाचा असतो. किती दिवसाचा असतो 31 दिवसाचा. तर इथे लिहायचं 31 डिसेंबर 2015 बाय बॅलेन्स. काय लिहायचं आहे तुम्हाला बाय बॅलेन्स आहे की नाही. सी आणि डी या सीडीचा अर्थ असते कॅरीड डाऊन म्हणजे बॅलन्स आलेलं असते. मग आता हे पुढे नेऊ तर त्याला ब्रॉड डाऊन म्हणतात. इथे लिहायचं मग 21,000. अरे या डेबिट मधून हे क्रेडिट मायनस केली डेबिट मधून क्रेडिट मायनस केली डेबिट मधून
क्रेडिट मायनस केलेली आहे मित्रांनो। मग आता हे क्रेडिट मायनस केली, आता हे या महिन्याचा दुसरा दिवस म्हणजे जानेवारी, कोणता दिवस आहे? जानेवारी म्हणजे 16, 1 जानेवारी 2016, 21,000 इथं दाखवायचं, इथं लिहायचं 2 बॅलेन्स बी आणि डी म्हणजे ब्रॉड डाऊन। आता माझ्याकडे जागा नाहीये म्हणून मग इथं मी दाखवलं ब्रॉड डाऊन। बघून घ्या मित्रांनो, तुम्हाला ते ब्रॉड डाऊन म्हणजे 1 जानेवारी 2016 टू बॅलन्स बी डी 21। डेबिट मधून क्रेडिट मायनस केली, इथं डेट दाखवायची, या महिन्याची जो महिना असेल त्या मंथली शेवटची डेट, ती डेट तुम्हाला माहित करून घ्यावं लागेल। वाटल्या डेट सांगतोच मग मी तुम्हाला कशा कळतात। ह्या जानेवारी हा जो टेकळा असतो, हा जो शिकवला नाही शिकवला काय माहिती तुम्हाला कॉलेजमध्ये शाळेमध्ये लहानपणी, हा जो टेकळा असतो हा 31 दिवसाचा असतो। किती दिवसाचा असेल? 31 दिवसाचा। आणि हे जे मंदामध्ये तुमच्या 2 बोटाच्या हा मंदामध्ये जे असते आपण त्याला काय म्हणू शकतो? एक गड्डा। हा जो असतो हा तुम्हाला किती दिवसाचा असेल? 30। किती दिवसाचा असेल? 30। मग हा जानेवारी महिना आहे, हा जानेवारी 31चा, खाली उतरले तुम्ही 30चा, फरवरी 28 किंवा 29चा लीप वर्ष ते लक्षात घ्यावं लागेल। जानेवारी, फरवरी, मार्च 31चा, मार्च, एप्रिल 30चा, एप्रिल नंतर मे 31, बघून घ्या, मे 31, मे नंतर बघा जून 30, मग जुलै महिना 31चा आहे, जुलै नंतर वापस टेकड्यावरच येता तुम्ही ऑगस्ट, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने 31चे असतात। ऑगस्ट पुन्हा खाली उतरले, सप्टेंबर 30चा आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर 31चा, ऑक्टोबर कितीचा आहे? 31चा, ऑक्टोबर, नोव्हेंबर 30, नोव्हेंबर नंतर डिसेंबर 31, असे महिने तुम्हाला पाहावे लागतील। हे तुम्हाला सांगितलं मी। बघा आता या कॅपिटल अकाउंट मध्ये या बाजूला मायनस करायला काही आहे का? काहीच नाही आहे का काही? म्हणजे 50,000 मधून हे 0 मायनस झाले, इथं मायनस करायला काहीच नाही म्हणून 0 मायनस झालेले आहेत। म्हणून आपण काय करायचं, या दोन्ही साईडला लिहायचे 50,000 लिहायचे बाळांनो, 50,000। चला यामधून आता हे मायनस केलं, इथे लिहायचं मग 31 डिसेंबर 2015 टू बॅलेन्स सी आणि डी। आता इकडे येणार कॅरेट डाऊन, असं जरूरी नाही सर की नेहमी करता कॅरेट डाऊन हे क्रेडिटलेच नाही, ज्या डेबिट मधून क्रेडिट मायनस झाली असेल तर क्रेडिटला कॅरेट डाऊन, क्रेडिट मधून डेबिट मायनस झाली असेल, तर डेबिटला कॅरेट डाऊन। अलग लक्षात? मग हे बॅलन्स उतरायचं। आता बॅलन्स किती येते इथं? 50,000। इथं दाखवायचं 1 जानेवारी या टोटलच्या खाली, 2016 1 जानेवारी बाय बॅलन्स बी आणि डी, बघा बाय बॅलन्स बी आणि डी 50,000, किती? 50,000। त्यानंतर गुड्स अकाउंट बघा, म्हणजे से परचेस अकाउंट, सेल अकाउंट दोन्ही एकच आहे। तर त्याला गुड्स अकाउंट असं म्हणतात। आता कोणती डेबिट बाजू 15,000, इथं 3,000 आहे, ही मोठी दिसते तुम्हाला, दिसते की नाही? आहे ना? मग इथे लिहायचं 15,000, जी मोठी असेल ते दोन्ही बाजूला दाखवायची, इथे लिहायचं 15,000, काय लिहायचं आहे तुम्हाला? 15,000। मग या डेबिट मधून हे क्रेडिट मायनस करायची, 31 डिसेंबर 2015 बाय बॅलन्स सी आणि डी, 15 मधून 3 मायनस करा 12,000। आता ते 1 जानेवारी 2016 टू बॅलन्स बी आणि डी, ओके, बी आणि डी 11 हे 12,000, समजलं? डेबिट मधून क्रेडिट मायनस झाली, या डेबिट मधून हे क्रेडिट मायनस झाली, समजलं ना? डेबिट मधून क्रेडिट मायनस केले आपण। त्यानंतर आता या बाजूला येऊ। आता बघा या बाजूला सुद्धा काहीच नाही आहे, म्हणून मग दोन्ही बाजूला दाखवून द्यायचे जे काय असेल ते 5,000, इथे हे 5,000। डेबिट मधून क्रेडिट मायनस होतो, 31 खाली लिहा थोडं, 31 डिसेंबर बाय बॅलन्स सी आणि डी, हे बॅलन्स लिहिजा पूर्ण 5,000, किती? 5,000। आता तेच बॅलन्स या टोटलच्या खाली दाखवायचं 1 जानेवारी 2016 टू बॅलन्स बी आणि डी। मी सांगितलं तुम्हाला जरुरी नाही की बी आणि डी
एकाच बाजूला येतील म्हणून डेबिटलाही बीडी येऊ शकते, डेबिटला सीडीबी येऊ शकते, क्रेडिटला बी सीडी येऊ शकते आणि बीडीबी येऊ शकते. बॅलन्स असते ते काय असते तुमचं ते बॅलन्स. इथं डेबिटलाच आहे ना 2000. किती आहे 2000. बघा आता 2000 इथं मायनस करा. एक 31 डिसेंबर 2015 बाय बॅलन्स सी आणि डी 2000 किती येणार आहे 2000. ते या बाजूला आणणार 1 जानेवारी 2016 टू बॅलन्स सी डी दाखवलं ना. हा इथं काय येणार मग आता बी आणि डी. ब्रॉट डाऊन कॅरीड डाऊन सांगितलं मी सुरुवातीलाच तुम्हाला. काय सांगितलं सुरुवातीलाच. त्यानंतर पुन्हा आता डेबिट बाजू मोठी आहे, क्रेडिट बाजूला काहीच नाही आहे का नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जरूर करा विद्यार्थी मित्रांनो. आणि एवढ्या सोपी पद्धतीमध्ये तुम्हाला मी गणित समजून सांगत आहे, तुम्ही फक्त लक्ष द्या. आता डेबिट मधून क्रेडिट मायनस झाली 31 डिसेंबर. मला माहित आहे तुम्हाला वेळ नसतो जास्त. हा बाय बॅलन्स सी आणि डी. आता आपले गणित आहेतच तेवढे मोठे. मग आता या बाजूला आणायचं 31 हा इथं 31 झालं. इथं येणार 1 जानेवारी 2016 टू बॅलन्स सांगा बी आणि डी. किती 10,000. म्हणजेच आता आपलं गणित संपलं. आलं का लक्षात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला अगर स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या. आणि फार महत्वाचं म्हणजे तुम्ही लक्ष द्या. थोडं एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं. काहीच कठीण नाही आहे का कठीण नाही. एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे. फक्त लक्ष देऊन ऐका. हा स्क्रीनशॉट काढला मित्रांनो. तुम्हाला मी स्क्रीनशॉट काढायला सांगितला होता. ओके. हा जवळच झूम करून बघून घ्या. तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा, त्यांना सुद्धा माहिती पडेल की लेजर अकाउंट आता आपले चालू झालेले आहेत. आणि तुमच्या कॉलेजमध्ये किंवा मग त्याच्या पहिलेच तुम्हाला आलं तर तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकता. ओके मित्रांनो, समजलं एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.